काय काय एवढा मोठा गुन्हा केलाय तिने? काय दोष होता तिचा? का तुम्हाला का सांगायचं आम्ही? तुम्ही कोण, तुमचा काय संबंध? हा माझ्या घरचा प्रश्न आहे, तो आम्ही सोडवू. ज्या दिवशी सावलीने मला बाप मानलं ना, त्याच दिवशी तिच्याशी आणि या घराशी नातं जोडलं गेलंय माझं. आणि त्याच दिवशी मी तिला वचनही दिलंय, जोपर्यंत तुझा हा बाप जिवंत आहे ना, तुझ्या पाठीशी उभा राहणार आणि तुझं रक्षण करणार. आणि आज माझीच लेक तिच्या हक्काच्या घरात नाहीये. तिलोत्तमा मॅडम, सावली घरात परत आली पाहिजे, नाही तर खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही इथे आलायत का? धमकी द्यायला? धमकी द्यायची गरजच नाहीये. माझी पोरगी तेवढी पवित्र आहे, गुणी आहे. आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली आहे तिनं. तिच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल आहे. अशी मुलगी काही चूक करेल यावर माझा विश्वास नाही. आणि तुम्ही तिला चुकीची वागणूक दिली आहे. ह्या वागणुकीमुळे या घराचा विनाश होणार, हे 100% खरं आहे. आणखीन काय उरलंय? व्हायचा आहे तेवढा विनाश करून गेलीये तुमची लेक. माझं घर उद्ध्वस्त करून गेलीये तुमची लेक. माझ्या घराचं, या पिढीचं पहिलं मूल दगावलंय ना, ते तिच्यामुळे. हे माहितीये ना तुम्हाला? तुम्हाला चांगलं माहितीये ना त्याचा तिच्याशी काही संबंध नाही म्हणून. आमचं मूल गेलंय जगन्नाथ. आमचं मूल गेलंय जगन्नाथ. संबंध कसा नाही? अमृता आईच्या शब्दाबाहेर कधीच वागली नाही. तिला सावलीने फूस लावली म्हणून ती घराच्या बाहेर पडली. सावलीने थोडी तरी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती अमृताची. नाहीतर हे आगटीत घडलंच नसतं. जगन्नाथ, तुझ्या मुलीने केलंय सगळं. चुकतोयस तू. तिच्यामुळे तुझं बाळ दगावलेलं नाहीच आहे. आणि इथे येण्यापूर्वी मी तुमच्या सगळ्यांच्या पत्रिका बघितल्यात. कळलं ना? तुझ्या आईने सावलीला घराबाहेर हाकलण्याचं जे काही पाप केलंय ना, त्याची फळं तुला भोगावी लागणार आहेत, हे लक्षात ठेव. वरवर दिसणारी एखादी छोटीशी कृती पुढे जाऊन किती मोठ्या वादळाला बोलावू शकते, हे आत्ता नाही सांगता येणार. काय म्हणायचं तुला? कसली फळ? काय बोलतोय हा? काय अमृताला काय होणार नाही ना? हा, काय झालं नाही पाहिजे तिला? सावलीचं मूलच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. काय? सारंग,